शिवरायावर काहीतरी लिहिलेलं आहे ते माझ्या मते लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं तर त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तर कमीच आहे, तरी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. सह्याद्रीच्या गर्वामध्ये एक बाळ जन्मला, अंधारावर मात करण्यासाठी एक सूर्य उजळला. जन्म झाला ज्याचा रायगडावर, असा जिजाऊचा पुत्र तो शुभा जन्मला. त्यावर एक इतिहास घडला. स्वराज्य संस्थापक शुभा जन्मला. जिजाऊंचे संस्कार पाठी दादोजींचा हात, जिजाऊंचे संस्कार पाठी दादोजींचा हात. रयतेला अन्यायापासून मुक्त करणे हाच म्हणजे मोठा ध्यास. मनात स्वराज्याचं स्वप्न होतं. तलवारीपेक्षा धारदार शिवरायांचं धैर्य होतं. शत्रू बलवान असला तरी भय कधी आला नाही. शौर्य, बुद्धी, न्याय यांच्यापुढे कोणतीही सत्ता भारी नाही. त्याच्या कुशीत थांबला इतिहासाचा श्वास. शिवराय शांत उभे, छातीत धगधगता ध्यास. तो कपटी बळवंत, गर्वाने फुगलेला प्रचंड, पण सिंहासमोर कसा टिके हा कोल्ह्यांचा हा दंड. भेटीच्या वेशेत लपला होता घाताचा वार, भेटीच्या वेशेत लपला होता घाताचा वार. नखांनी चमकला क्षणात स्वराज्याचा संहार. एकच क्षण इतिहास घडला, गर्जना फाटली दाट. अन्याय कोसळला मातीवर, सत्य राहिलं ठाम. अफजल खान पडला, पण उभं राहिलं स्वराज्य. शिवराय म्हणजे धैर्य, बुद्धी आणि पराक्रम यांचं राज्य. आजही वारा सांगतो त्यांची पराक्रम कथा. प्रत्येक किल्ले साक्ष देतात स्वराज्य कथा. काळ जाईल, युग बदलेल, पण सत्य हेच राहील. शिवराय अमर या महाराष्ट्राच्या मराठी मातीत.